आज 11 एप्रिल आज आहे आपल्या घरी प्रतीकच्या रासपूजनेचा कार्यक्रम। लग्न समारंभ असला की जुन्या पद्धतीने चालीरीतीने हा कार्यक्रम साजरी केला जातो। हा कार्यक्रम पूर्णपणे बायकांचा असतो, त्यामुळे यामध्ये हळद फोडण्याचा कार्यक्रम, बांगड्यांचा कार्यक्रम असे इतर कार्यक्रम असतात। हळदीच्या दिवशी घुगऱ्या वाटल्या जातात, त्याचे गहू आज तयार केले जात आहेत। पूर्ण सजावट आणि डेकोरेशन सोबत हा कार्यक्रम आम्ही चालू करत आहोत। यामध्ये हळद फोडणे, जाते सजावट, बांगड्यांचा घाणा इत्यादी आपण बघू शकतो। पूर्णपणे खानदेशी पद्धतीने हा कार्यक्रम आपण बघू शकतो। प्रत्येक कार्यक्रमाचा श्री गणेशा गणपती पूजने होतो। आमची मिताली वहिनी जी की ह्या कार्यक्रमाची आज खंतीनबाई आहे। ब्राह्मणाकडे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि पूजेसाठी एक जोडपं निवडलं जातं, त्यातल्या ह्या आहेत खंतीनबाई। ह्या कार्यक्रमामध्ये झाडू, सूप, टोपली आणि जाते या सर्व गोष्टींना महत्त्व असते। त्यानंतर मग नवरदेवाच्या हाताने देवाची पूजा करून आणि नवरदेवाची पूजा करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते। 5 सुवासिनी बायका या कार्यक्रमासाठी निवडल्या जातात। एक एक करून या 5ही बायका देवाची पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करतात। कार्यक्रमासाठी साधना वहिनी, रुपाली वहिनी, मिताली वहिनी, रुचिता वहिनी आणि सविता मोठई या 5 बायका आहेत। चला तर ऐकूया आपल्या सर्व वहिनींनी घेतलेले उखाणे। लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, योगेश माझे पती भाग्य बांधू किती। पैठणीच्या साडीवर नाजूक मोरांची जोडी, राहुलरावांमुळे आली आयुष्याला गोडी। चांदीच्या समईला सोन्याच्या वाती, किरणराव माझे पती मी त्यांची सोबत। आवडला इंग्लिश मध्ये नाव मरी गणपतीची मूर्ती, स्वप्नीलरावांचं नाव घेते रास्ते जायचं। वाड्यावरून भात भातावर तूप, तुपासाठी रूप, श्रीराम पाटलांचं नाव घेते, रघुनाथ पाटलांची सूत। अरे बाप संजय पाटलांचं नाव घेते, रासपूजण्याची काळ। गहू तयार करून झाले आणि उखाणे घेऊन झाल्यानंतर हळद फोडण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची पूजा केली जाते। इथेही एक एक करून 5ही सुवासिनी पूजा करून हळद फोडतात। त्यानंतर मग एक ग्रुप फोटो तर झालाच पाहिजे। हळद फोडून झाली, आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम। सर्वप्रथम मान हा आमच्या आत्याबाईंचा।
हळद फोडून झाल्यानंतर तिला बारीक केली जाते. त्यासाठी आज महत्त्व आहे जात्याला. आमच्या मामींकडे काम होतं बडीशोप वाटण्याचं. मान असलेल्या प्रत्येक मानाच्या गोष्टींची पूजा केली जाते. भाऊ आणि बहीण एकाच फ्रेममध्ये. बांगड्या भरून झाल्यानंतर मग आहे अक्षता बनवण्याचा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमासाठी आमची सुमा मावशी आधीच रील बघून तयारी करून आलेली होती. त्यानंतरचा कार्यक्रम आपण बघूया पुढच्या व्लॉगमध्ये.